नियम अधिनियम त्याचे जेवढं काम आहे त्याचे प्रोटोकॉल्स काय ब्रिज करू नका त्याला सांगितलं ना. वंदे मातरम साथी. नाहीतर ते मध्ये मध्ये बोलायचा प्रयत्न आज होता. आम्ही इथं वाघोली, कोणतं गाव म्हणलंय? हा, वाघोलीमध्ये बकुरी गाव आहे. या गावामध्ये आलो होतो. इकडे बघा एक विक्टीम आहे इथं. काय नाव दादा तुमचं? राजेश गाडे. बोला, काय नाव? राजेश गाडे. राजेश गाडे. बरं, काय झालं आज? कोण येणार तुमच्या इकडे? कोणते बँकवाले आले होते? बँकेचं नाव सांगा. गजानन महाराज सहकारी पतसंस्था. हां. तर हे ताब्यासाठी आले होते. तर ह्यांना ताबा हे अनलिगल ताबा करायला आले होते. कलेक्टर नोटीस त्यांना नोटीस दिली, ताबा नाही दिला. आणि त्यांना आपण जे काही आपले फंडामेंटल राईट्स ते विचारले, त्यांना आपले काय प्रश्न होते ते विचारले. त्यांनी प्रश्नाची उत्तरं नाही दिली मला तुम्ही. पण ताबा आपण धुडकून लावला पाठीमागे. बरं. तुम्ही कर्ज किती घेतलं होतं? 4,30,000. बरं, कधी घेतलं होतं? 2017. बरं. मग 2017 ठीक आहे. भरलं किती? भरलंय 2,20,000. 2,20,000 भरलं. त्यांनी मला नोटीस काढली 2019ला. 19 पर्यंत मी रेग्युलर हप्ते भरले. 19ला दिवस जसं लॉकडाऊन झालं तसं मला माझ्या मेडिकल परीक्षा चालू झाली. माझे हप्ते राहिले तरी पण मी ते पण करून म्हणजे 21 पर्यंत हप्ते भरले रेग्युलर. म्हणजे मला हे असून सुद्धा 21 पर्यंत हप्ते भरले. आणि ह्यांनी माझी 19लाच जप्तीची ऑर्डर काढली कलेक्टरकडनं. आणि हे मला 19 पासून आता मला टॉर्चर करते ना. आतापर्यंत 19 तारखेला म्हणजे आज जवळपास 7 वर्ष झाले ऑर्डर निघून. हो. 7 वर्षात मदत पैसे भरले का तुम्ही परत? 21 पर्यंत भरले ना पैसे. बरं. 21 पर्यंत भरले. आणि परत त्यांनी मला आता 2025 मध्ये मार्च मध्ये माझी त्यांनी घराची जप्तीसाठी माझ्या बागेत तक्रार लावली. त्याला मांडण्याची संधी नाही. मला कोर्टात बोलण्याची संधी नाही, माझं मत विचारलं नाही किंवा मला काहीच बोलले नाही. बरं. डायरेक्ट नोटीसच काढली त्यांनी कलेक्टरकडून. बरं. तर आता ते आले होते. तर ती आता आपली जप्ती आपण मागे लावलेली. बरं. आता काय वाटतं तुम्हाला? काय म्हणते जनता सरकार मोर्चाच्या साथीदारांना काय संदेश देणार तुम्ही? एक नंबर काम चालू आहे. सर्वांचं मी माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही असंच सर्वांचं सहकार्य करावं सर्वांना. बरं. हे बघा, ही आमची पुण्याची टीम आहे जनता सरकार मोर्चाची. हे बघा, हे विलासराव साळुंके. बसाव ते घ्या. बसा ना सगळे. तू बसा की. तुम्ही बसा ना वरती सगळे. बसा ना बरोबर सगळे. या. लावायचं नाही, हातात धरायचं. नमस्कार. हा, नमस्कार. बोला. नमस्कार. विषय असा आहे, आता हे बंधूंनी सांगितलं, कर्जपीडित व्यक्तीने गरीबाचं घर आहे ते आज तरी वाचवलंय. पण उद्या वाचवायचं म्हणलं तर तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच जागृत व्हावं लागेल, तर गरीबाचं घर वाचेल. कारण गरिबी ही समस्या ही सरकारचं एक काय म्हणते त्याला, माजलेलं लेकरू आहे. त्यांनी गरिबी पोचलेली, गरिबी कमी नाही केली, गरिबी वाढवली. कारण दारिद्र्य रेषेखाली बऱ्याच भानगडी चालू आहेत. गरिबी हटावी योजना आल्या, पण गरिबी काय हटली नाही. आणि जो बिचारा एकदम गरीबात गरीब होता 1960 साली, तेव्हा असा काय हाल्यासारखा फुगला संसद भवनात जाऊन की त्याचा विचारच नाही. त्याच्या 10 पिढ्या परत गरिबी येणार नाही. काळीगिरी लावली त्याच्या 10 पिढीला, तरी 10 पिढे काही ते चालणार नाही. असे हे जे षडयंत्र चालू हे तुम्ही समजून घ्या. ते समजून घ्यायचं एकमेव कारण थोडक्यात तुम्हाला सांगतो. या वडवीच्यांनी अनेक कांड केलेले आहेत. त्याच्यासाठी त्यांनी अगदी छत्रपतींच्या काळात बघितलं तर कधी कुठं बलात्कार झालेला नाही. आणि ज्यांनी बलात्कार केला तो कुणी जरी असेल तर त्याचा जागेवर कार्यक्रम केलेला आहे. आणि परत कुणी हिंमत झालेली नाही. कारण कायदे होते पण कायदे कान नव्हता. आज बरेच लोक म्हणतात की त्यावेळेस कडक कायदे होते, आता कडक कायदे केल्याने काय होणार आहे? जो कायदा विकायला ₹1,00,000 लागतात त्याला ₹10,00,000 लागणार. याच्या वेळेस काय होणार नाही. पण नीती जर भ्रष्ट असेल तर हे असे कायदे विकलेच जाणार. छत्रपतींच्या काळात कधी कायदे विक्री झालेली नाही, पेशव्यांच्या काळात झालेली नाही, नवीन प्राचीन काळापर्यंत कायदे विक्री झालेली नाही. मग हे ब्रिटिश ज्यावेळेस भारतात आले तिथून पुढंच कायदा एक नवीन झाला, ज्यू निर्मित ज्युडिशरी कायदा. तिकडचा बर्फाळ प्रदेशातला कायदा इथं आणला की ज्या प्रदेशात सवाशील नाहीये कुठंच, तिथल्या 70% पोरांना आपला बाप कोण तेच माहिती नाहीये, अशा लोकांचे कायदे इथं भारतीय समुद्र किनारे आणले. जे निसर्ग संलग्न व्यवहार संलग्न नव्हते ते व्यापार संलग्न होते.
त्यांना काही व्यवहाराचा सत्यानाश झाला तरी चालेल, पण व्यापार टिकला पाहिजे. कुटुंब व्यवस्था नातेवाईकाचा सत्यानाश झाला तर चालेल, पण व्यापार आणि व्यापारासाठी लागणारा पैसा टिकला पाहिजे. मग ह्या कायद्याकांडातून ह्या नालायकांनी काय केलं, मुद्राकांड सुरू केला. तो कसा सुरू केला हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. थोडा कॅमेरा पुढे घ्या. कॅमेरा पुढे. बंधूंनो, हा 1901चा ठोकळा आहे, चलनी नाणे. याच्या आधी 1840चं होतं आमच्याकडं, दाखवतो ना कॅमेऱ्यात पूर्ण. 1840चं पण होतं, ते तुम्हाला नंतर मी प्रसंग परत दाखवेल. आता याला म्हणतात रुपया. आता याला रुपया घ्या जवळ पूर्ण, तारीख दिसत होती, ही तारीख दिसली, नाव दिसत आहे. याला रुपया काय म्हणायचं, याचं मूळ जर कारण पाहिलं तर ज्यावेळेस चांदी आटून शुद्ध केली जाते, त्या शुद्ध आटवलेल्या चांदीला म्हणतात रौप्य किंवा रजत संस्कृतमध्ये. आणि त्या रजत किंवा रौप्य धातूपासून जे चलनी नाणं निर्माण होते त्यालाच म्हणतात रुपया. आता ह्यांनी हा रुपया कष्टाचा, तुमच्या आमच्या आजोबांनी कष्ट करून कमवलेला रुपया हा बँकेत जमा करून घेतला. मग असे ज्यावेळेस 10 रुपये जमा करून घेतले त्यावेळेस तिथून आपल्याला बँकेतून 10 रुपयाची वचन पावती देण्यात आली. आता ही नवीन वचन पावती आहे. जुनी वचन पावती जी आहे ती, त्याच्यातला वचननामा जो आहे तो एकदम कायदेशीरपणे आहे. कारण याच्यातला जो वचननामा आहे याच्यात खाडखोड करण्यात आलेली आहे 1970 नंतर. आणि ती जी जुनी वचन पावती आहे त्याच्यावर स्पष्ट लिहिलेले आहे, आय प्रॉमिस टू द बेरर ऑन डिमांड ॲट एनी ऑफिस ऑफ इश्यू टिंब रुपीज. म्हणजे 10 रुपये जर धरले तर असे 10 चांदीचे ठोकळे, म्हणजे असे 10 चांदीचे रुपये, म्हणजे ही 10 चांदीच्या रुपयाची ही वचन पावती आहे 10 रुपयाची. आणि त्यावेळेस तत्कालीन भाव सोन्याचा होता 10 रुपये तोळा, म्हणून सोन्याची मोहर दिली जायची. तर ते असे 10 टोकळे ज्यावेळेस देऊ चांदीचे त्यावेळेस एक सोन्याची मोहर मिळत असे. म्हणून एक सोन्याच्या मोहरेच्या बदल्यात ही 10 रुपयाची वचन पावती किंवा असे 10 ठोकळे, म्हणजे असे 10 रुपये दिले तर ही 10 रुपयाची वचन पावती. आता विषय काय झाला, लोकांच्या अज्ञानाचा आणि अंधश्रद्धेचा फायदा घेऊन या सरकार नामक एका टोळीने काय केलंय की हे ठोकळे सगळे जमा करून घेतले. नंतरच आपल्या लोकांना सांगितलं, तुमच्या आमच्या आजोबांना, की हेच आता याला तुम्ही रुपये समजावून हे व्यवहारात वापरा. कारण याचे समजा 1000 ठोकळे लागले तर 1000 टोकळे नेण्यासाठी आणण्यासाठी जे ओझं होईल आणि परत जी रिस्क असेल दरोडेखोरापासून, ती रिस्क तुमची टळल. त्या चालत्या फिरत्या दरोडेखोरापासून रिस्क टाळण्यासाठी ह्या सुप्रतिष्ठित बौद्धिक गुंडांनी, दरोडेखोरांनी हे ठोकळे तुमच्या आमच्या आजोबांकडून बँकेत जमा करून घेतले आणि नंतर याच्या विटा करून त्या परस्पर तिकडे गायब केला. पुढं कोणाच्या कशात घातले ते त्यांना माहिती. पण आता आपल्या हातात हे दिलाय कागद, या कागदावर दिला. आता म्हणते या कागदालाच तुम्ही रुपये समजून चला. आणि अशा पद्धतीने हा मुद्राकांड केलाय. आणि नंतर 1970 मध्ये ज्यावेळेस याच्यावर आवाज उठवला गेला त्यावेळेस अचानक युद्ध घोषित करण्यात आलं, आणीबाणी घोषित करण्यात आलं. आणि 1970 नंतर या असं रौप्य धातू रुपया घेऊन तुम्हाला हे लोखंडाचं टरकलं तुमच्या आमच्या हातात देण्यात आलं की ज्याच्यावर लिहिलेलं रुपया. आता मला सांगा, या बंधूचं नाव काय आहे? राजेश गाडे. याचं राजेश नाव आहे. याच्या कपाळावर तुम्ही राणी लिहिलं तर याला पोरं होते का? हे पोरं पाहिजे का? राणी आणि राजेश फरक आहे ना, रौप्य आणि लोह याच्यात फरक आहे ना. मग लोह धातू निर्मित टरकल्यावर नाण्यावर रुपया लिहिणं ही अमेंडमेंट आहे का लबाडी आहे? अमेंडमेंट म्हणजे सुधारणा. यांना सुधारण्यासाठी संविधानाने अधिकार दिला की तुम्ही देश हितार्थ आणि लोक हितार्थ कायद्यात सुधारणा करू शकता. त्यांनी अशा काही सुधारणा केल्या की 1947 साली ज्यावेळेस भारताकडे 60 रुपये प्रति व्यक्ती येणं होतं ब्रिटिशांकडून, यांनी कायद्यामध्ये अमेंडमेंट रूपे अशा सुधारणा केल्या की आज जवळजवळ तसं पाहिलं तर 600 रुपये घेणं पाहिजे होतं, म्हणजे वाढ झाली पाहिजे होती, कारण देश स्वतंत्र झाला. त्यांनी अशा अमेंडमेंट केल्यात की प्रति व्यक्ती 1.5 लाख रुपये कर्ज झाले. जे पोरग आज पोटात आहे 5-6व्या महिन्यात त्याच्यावर 1.5 लाख रुपये कर्ज करून ठेवले. मग ही कायदे सुधारणा आहे का कायद्याची अधोगती आहे? आणि हे जे झालंय रौप्य धातू निर्मित रुपये घेऊन तुमच्या हातात लोह धातू निर्मित लोहिया दिलेला आहे, ही अमेंडमेंट आहे का लबाडी आहे? तर ही लबाडी जनतेसमोर आणण्याचं काम प्रत्येकाचं आहे. ज्याला स्वतःची मुलं असतील, दत्तक घेतलेले असतील तर त्यांनी त्याचा विचार करावा. पण स्वतः जन्माला घातलेले असतील आणि त्यांच्या श्रमाचं शोषण भविष्यात व्हायला नको. कारण तुमच्या आमच्या 4 पिढ्याचं शोषण झालं पण निदान आपल्या लेकराबाळांचं व्हावं नाही असं वाटत असेल
तर हा मुद्राकांड समजून घ्या, कायदेकांड समजून घ्या. बाकी बऱ्याच विषय आहे, अन्नकांड आहे, औषधकांड आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, पण संक्षिप्तमध्ये हे तर मांडणं शक्य नाहीये. 70 नंतर हरित क्रांती केली. 70च्या आधी विशेष करून आजार किंवा काही नव्हते, पण तिथून हिनकस हायब्रिड अन्न खाऊ घालून तुमच्या आमच्या शरीरातील सगळे अवयव निकामी करण्यात आलेले, कमकुवत करण्यात आलेले. याचा परिणाम काय होतो? अगदी 7वी 8वीतल्या मुलांना चष्मे, 4थी 5वीतल्या मुलांचे केस पांढरे, आणि अनाहित म्हणजे 22व्या वर्षी मृत्यू, 23व्या वर्षी मृत्यू, 30व्या वर्षी मृत्यू, नाही तर मग कुणाला शुगर, कुणाला बीपी, अर्ध मेल्या अवस्थेत मुलं जगत आहेत. तर हे कशासाठी? यांचा जो औषध कांड आहे, ज्या कंपन्या आहेत, विदेशी कंपन्या, या विदेशी कंपन्यांचे प्रॉडक्ट जास्तीत खप व्हावा याच्यासाठी औषध कांड जाणीवपूर्वक राबवलं जातोय. लिंबाच्या काड्याने जर तुम्ही 5-6 लिंबाच्या पानं खाल्ल्याने लिंबाच्या काड्याने दात घासले तर 24 तास तुमचं आरोग्य ठणठणीत राहतं. पण लिंबाच्या काडीची जाहिरात तुम्हाला कोणत्या टीव्हीला दिसणार नाही. तुम्हाला बबूल, पेप्सिडन, कोलगेट या सगळ्या जाहिरात देतील, कारण त्या जाहिरातीतून सरकारला भेटतो टॅक्स. तुम्ही लिंबाच्या काडीने दात घासले तर सरकारला काय भेटणार आहे? सरकार ज्याच्याकडून टॅक्स भेटल त्याला सगळ्याला मान्यता येते. मग कसे करा. आणि 2 टॅक्स आहेत, एक प्रत्यक्ष आणि एक प्रत्यक्ष. अप्रत्यक्ष टॅक्स काय करतो? गावागावात दारूचे अवैध धंदे. आणि प्रत्यक्ष टॅक्स काय करतो? ठिकठिकाणी परवानाधारक दारूचे धंदे. हे असे उद्योग चालू यांचे. याला संस्कृती, भारतीय संस्कृती वगैरे काही याचं देणं घेणं नाहीये. तर थोडक्यात मुद्राकांड काय असतो तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज ह्या गरिबाचं घर जे जप्त करायला म्हणजे थोडक्यात ओरबडून घ्यायला आले होते. संविधानाचे सेक्शन 21 नुसार, अनुच्छेद 21 नुसार अन्न, वस्त्र, निवारा हक्क याला कुणी हात घालू शकत नाही. आणि संविधानाला कुठलीही छेडछाड न करता, मूळ गाभ्याला, संविधानाच्या मूळ गाभ्याला कुठल्याही प्रकारची छेडछाड न करता तुम्ही कायदे सुधारणा करू शकता. पण आज इथे याचा निवारा हक्कच ओरबडून घेण्यासाठी आले होते की याचं सगळं घेऊन बाहेर फेकून द्यायचं. तर आज ते आम्ही सेक्शन 51 नुसार सगळ्यांनी भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, असे आम्ही याचे सुद्धा बांधव आहेत, तुमचे पण आहेत, अशा अनुषंगाने आम्ही एकत्र आलो. आणि यांच्याशी जे काय असेल ते वास्तववादी युक्तिवाद केला. आणि ते जे आले होते ते लोक आल्या पावली परत गेलेले आहेत. ते काय गप्प बसणार नाही. आज ना उद्या त्यांचा दरोडा पडणारच आहे, पण त्या दरोड्याचा सामना करण्यासाठी आम्ही परत सक्षम आहोत, कायदेशीररित्या आणि भारतीय भूमिपुत्र म्हणून सक्षम आहोत. त्याच्यामुळं कोणीही आपल्या अशा अडचणी असतील तर त्यांनी या सगळ्या मांडाव्या. आणि प्रत्येकाने बँकेत जर 100 रुपये नेऊन ह्या मुद्राकांड सांगितल्यानुसार बँकेत 100ची नोट जमा करून त्या मॅनेजरला जर सांगितलं की भाऊ ही वचन पावती घे, माझे 100 ठोकलं दे मूळ, आणि तो जर नाही म्हणला तर बिनधास्त 112ला पोलिसाला फोन करा, तिथं वाद घाला. कारण तुमच्या आमच्या आजोबांनी कष्ट केले, तुम्ही आम्ही कष्ट करतो. हा, तुमचे पैसे हरामाचे असतील तर वाद घालू नका. पुढे असतेच ना काही ब्लॅकचा भेटला, व्हायचं इकडून तिकडून आणले नाही का वरबडून, त्यांनी वाद घालू नका. त्यांचा इथं निभाव लागणार नाहीये. म्हणजे घाम गाळून कष्ट करून कमवतेत ना, त्यांचा इथं 100% विजय होणार आहे. कारण सत्य परेशान होतो, पराजित कधी होत नाही. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. भारत की हुंकार है, जनता ही सरकार है, भारत की हुंकार है, जनता ही सरकार है, जोर जुर्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है, जोर जुर्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है, जोर जुर्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा है. नमस्कार. कर.